नमस्कार, आपण बघत आहोत आयकॉन महाराष्ट्र। आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहे, एक नारी शक्तीला, उद्योजिका, जे देश विदेशामध्ये तांबोळी गृहोद्योगाच्या माध्यमातून आपलं प्रोडक्ट घराघरात पोहोचलेलं आहे। तांबोळी गृहोद्योगाच्या 35 प्रकारच्या असलेल्या मसाले, लोणचे यामध्ये आपणही एक वेळ अवश्य भेट द्या आणि जाणून घ्या। वेगवेगळ्या प्रकारचे बदललेले पदार्थ हा देश विदेशामध्ये जात आहे, याची झेप घेतली आहे। आपण जाणून घेऊया शीतल तांबोळी यांच्याकडून। आणि माझ्या सासूबाईंनी हा जो व्यवसाय सुरू करून दिलेला आहे आम्हाला आता, आणि आम्ही आता तो तिघं ते चौघं जण मिळून जास्ती जोरामध्ये आणि नाविन्यपूर्ण त्याच्यामध्ये रूपांतर करून करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर तांबोळी गृहोद्योगाचे 35 एक प्रॉडक्ट आहेत आपले। तर त्याच्यामध्ये आंब्याचे लोणचेचे 5 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये कैरीचं लोणचं साधं, नंतर अद्रक लसूण घातलेलं, नंतर कैरीचं सकुबद्दा म्हणून एक प्रकार आहे आंबटगोड, नंतर तक्कू आहे, आणि कैरीचा करज चटणी म्हणून आहे, आणि लिंबाचे लोणचे 3 प्रकारचे आहेत। नंतर कच्च्या हळदीचं लोणचं आहे, म्हणजे जसं आपण नॉर्मल जे पारंपरिक लोणचे आहेत त्यासोबतच आपण जे लोकांना काही व्याधी आहेत तर त्याच्यावरती पण उतारा करणारे लोणचे असतात। तर त्याच्यामध्ये भोकर आहे, तर भोकर हे आम्लपित्त पासून आपलं सुटकारा करतो। नंतर कच्ची हळद आहे, तर ते आपल्याला आतमधल्या ज्या व्याधी आहेत किंवा इन्फ्लिमेंटरी त्यामध्ये शक्ती असते तर त्याच्यामध्ये आपण उपयोग करू शकतो कच्च्या हळदीचा। आणि त्याच्यानंतर आवळा आहे, ते पण बूस्टर म्हणूनच काम करतं, इम्युनिटी बूस्टर। तर असे वेगवेगळे भरपूर आमचे प्रकार आहेत। आणि त्याच्यासोबतच जेवणाची लज्जत वाढवणारा भुरका हा एक प्रकार आहे आमचा, त्याचे पण 10 ते 12 प्रकार आम्ही डेव्हलप केलेले आहेत नाविन्यपूर्ण। आणि आपले हे जे लोणचे आहेत तर ते भारतातच भरपूर जण घेतातच, तर त्याशिवाय अजून अमेरिका आणि इंग्लंड आणि असं युरोपमध्ये पण गेलेले आहेत, आणि तिथेही त्यांचा चांगला खप चालू आहे आणि मागणी पण आहे, आवडते त्यांना लोकांना। तर आता याच्यानंतर आमचं जे फेसबुक आहे, तर फेसबुकवरती पण आपण व्ह्यूअर्स आपण जर का पाहिले आमचे तर भरपूर आहे, तिथं पण त्यांनी फीडबॅक खूप चांगले आपल्याला दिलेले आहेत की हे लोणचे खूप चांगले केलेले आहेत। आणि क्विक आपली हे असते, म्हणजे सर्व्हिस असते की त्यांनी आज जर का आपल्याला मागितलं तर आपण आजच्या आज देण्याचा प्रयत्न करतो किंवा उद्यापर्यंत आपण त्यांच्या घरी पोस्ट करतो ते लोणचं। तर त्याच्यामुळे सर्व्हिस पण आवडते, पॅकिंग पण लोकांना आवडली आहे आपली, आणि आपण त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स देतो। आणि क्वालिटी आहे, म्हणजे जी आईंनी 35 वर्षापासून जी क्वालिटी मेंटेन केलेली आहे तीच आपण आताही देतो आणि पुढेही देत राहू। आणि आमचे अजून वेगवेगळे हे पण आहेत की माणस आहेत की आपण अजून फ्लिपकार्ट वगैरे पण आपण त्याच्यावरती पण पदार्पण करायचं ठरवू शकतो। आईनं जेवढे आयटम केले त्याच्यामध्ये वेगळं पण डेव्हलप काय केलं तुम्ही अजून याच्यामध्ये? त्याच्यामध्ये वेगळं पण म्हणजे जे आयुर्वेदिक टच दिला थोडासा की त्याच्यामध्ये ते पण आणलं। आणि भुरक्यांमध्ये पण आम्ही नाविन्यपूर्ण प्रकार हे करतोय, सेट करतोय त्याच्यामध्ये, कारण की 2-3 प्रकारचे भुरके लोकांना माहिती होते, तर आम्ही ते आता 10 ते 12 पर्यंत नेऊन ठेवलेत। आणि लोणच्याची पण त्याच्यामध्ये पण म्हणजे क्रश लोणचं, नंतर जे लोकांना लहान मुलांना आवडतील असं, किंवा म्हाताऱ्या माणसापासून ते लहान मुलांपर्यंत खाण्यासारखे जे पदार्थ होऊ शकतात, तर त्याचं आपण त्याच्यामध्ये आणलेलं आहे थोडंसं स्वरूप। लहान मुलांसाठी कोणते आपल्याकडे पदार्थ? लहान मुलांसाठी आपण आंब्याचं लोणचं मध्ये जे आहे तर ती कैरीचं क्रश चटणी म्हणून एक आहे, तर ती आंबट गोड चटणी आहे। तर तिच्यापासून पण आपण वेगवेगळे भाताचे प्रकार, किंवा तक्कू आहे, तक्कूपासून आपण जे बाहेर आपण शेजवान सॉस वगैरे टाकून लोक खातात, लहान मुलांसाठी पण हानिकारक आहे, त्याच्यामध्ये पण आपण व्हिनेगर वगैरेचं प्रमाण जास्त दिसून येतं, तर ते आपण टाळून त्याच्यामध्ये आपण नॅचरलिटी आणली। आरोग्यदायी तुम्ही उल्लेख केला, आवळा झालं, भोकर झालं, याचं महत्व काय? कवट चटणी आहे, तर त्याचं ते पित्तशामक आहे, पित्त शमवतं त्याच्यामुळे। आणि इतकं म्हणजे दिसायला जरी ते असं टणक असलं तरी आतमधला जो गर आहे त्याच्यामध्ये आपण गुळ आणि हिंग आणि ते असं म्हणजे आयुर्वेदिक सगळ्या गोष्टींचा टच देऊन त्याला जेली टाईप तयार करतो। तर ती पोळीसोबत पण, नंतर ब्रेडसोबत पण, असं बाहेरचं जे हानिकारक खाण्याचं आहे प्रमाण तर ते कमी करून घरगुती याच्यावरती भर द्यायला लावतो। कवठाची चटणी पण आहे, त्याच्यामध्ये कैरी क्रश चटणी आहे। तर आपण भेळ वगैरे करतो, तर त्याच्यासाठी चिंचेचा कोळ पण लोकांकडे असतो नाही, काही जण लेडीज आता बाहेर याच्यामध्ये असतात, कामावरती जातात, तर 10 मिनिटामध्ये जर का भेळ तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये 10 मिनिटामध्ये आपली चिंचेचा कोळ होऊ शकत नाही, तर मग त्यासाठी कैरीची रस आपण त्याच्यावर टाकून इन्स्टंट आपण भेळ तयार करू शकतो।
तुम्ही ते भोकरचं सांगितलं, आतापर्यंत भोकर मिळतच नाही शहरामध्ये कोणाला, त्याच्याविषयी थोडं माहिती सांगा ना. भोकराविषयी पण म्हणाल तर ते पण आम्लपित्त आणि पोटातली जी व्याधी आहे तर ती दूर करण्यासाठी मदत करतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर आयुर्वेदिक हे आहे, त्याला सेन्स आहे की त्याच्यामुळे ते खावं आणि त्याला आपण थोडंसं मसाले वेगवेगळे लावून त्याची चव वाढवण्याचा प्रयत्न करतो आपण. आता सध्या आपलं जे विक्री किती होती आपल्या याच्यात? विक्रीचं प्रमाण पण भरपूर आहे, कारण की प्रॉडक्ट्स लाईन भरपूर आहे. तर त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या ह्याच्यावरती म्हणजे लोणच्यामध्ये, नंतर भुरक्यांमध्ये आणि चटण्यांमध्ये भरपूर विक्रीचं प्रमाण आहे आपलं. प्रॉफिट किती तुमचं? प्रॉफिट 2-1 लाखापर्यंत आहे आपलं मंथ. हां, 1 ते 1.5 महिन्यामध्ये फ्रिक्वेंटली. कारण आम्हाला कसं घर पण सांभाळून करणं आहे, कारण मिस्टर या ठिकाणी नसतात, ते सिल्वासाला असतात. त्याच्यामुळे मग आम्ही घरातलं सगळं म्हणजे पाहून दोघी जणी मिळून करतो. तुमच्या उद्योगाला तुम्ही तांबोळी हा नाव दिलं गृहउद्योग, हां ते कसं? हां, तांबोळी गृहउद्योग म्हणजे जसं लोक जण वेगवेगळं नाव द्यायचं हे करतात, पण आम्ही आमच्या आडनावावरून आमचं आडनाव तांबोळी आहे, तर आम्ही त्या आडनावावरून आमचा ब्रँड सुरू केला. कारण की आईनी 35 वर्षापासून हे सुरू केलेलं आहे ना, तर लोणच्याचा व्यवसाय. तर त्यावेळेस जे लोक आहेत तर त्यांनाही आपली परत हे व्हावी, रिकनेक्टिंग व्हावं की बाबा तांबोळी, आपण तर त्यांच्याकडचं एक लोणचं खाल्लं होतं, तर असं म्हणून मग ते आम्ही तो बॅकग्राऊंड ठेवला की आपल्या नावानिशीच तयारी करायची. तुमच्या गृहउद्योगाला काही पुरस्कार वगैरे मिळाले? हो, आपल्या याला 3 पुरस्कार मिळालेले आहेत. उद्यम सोल्युशनचा हिरकिनी अवॉर्ड मिळालेला आहे पहिला. नंतर आपलं ब्राह्मण महिला संघाचा जो एक ब्राह्मण महिला मंचातर्फे यशस्विनी उद्योजिका अवॉर्ड मिळालेला आहे. आणि तिसरा एक आहे महिला दिनानिमित्त आनंदी फाउंडेशन आणि ब्रह्मरागिनी नारी शक्ती मंचातर्फे नारी गौरव पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे. असे 3 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं नारी शक्ती एक पाऊल पुढे येते, काय सांगाल तुम्ही त्याविषयी? नाही, पंतप्रधानांविषयी तर म्हणजे आपण जास्ती म्हणजे न बोललेलंच बरं, कारण आपण खूप छोटी व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी. पण आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे की एक महिला म्हणून त्यांच्या इथून म्हणजे त्यांच्या इथं आपण आहोत. कारण ते म्हणतात की पूर्ण भारत हा माझं घर आहे, तर त्याच्याप्रमाणेच आम्ही त्यांच्याबद्दलच बोलतोय की पंतप्रधान मोदी सरांनी महिलांसाठी बऱ्याचशा योजना सुरू केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण योजना आहे, महिला कर्ज योजना आहे, नंतर महिलांसाठी स्वयंरोजगार योजना, अशा भरपूर त्यांनी विकासासाठी योजना तयार केलेल्या आहेत. तर महिलांनी त्याचा उपयोग केला पाहिजे. बचत गट आहेत वेगवेगळी, तर त्याचा उपयोग केला पाहिजे. महिला काय करतात की नुसतं 2-3 जणी मिळून कर्ज म्हणजे ते योजना घेतात आणि जास्ती त्याचा उपयोग त्यासाठी होत नाही. तर त्याच्यामुळे तसं न करता जो उद्देशाने आपण घेत आहोत की बाबा बचत गट, आपण जर काही एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी करत असेल तर त्या 4 ते 5 महिलांनी खरंच ते योगदान दिलं पाहिजे, तर तो जास्ती आपण पुढे नेऊ शकतो बिझनेस. तांबोळी गृह उद्योगचं मटेरियल आता इथून पुढे काही दुकानामध्ये याच्यामध्ये पाहायला मिळेल का? हो, आमचं चालू आहे तसं. कारण की आमचं काय नाही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये की लोणच्यांमध्ये की आमचं प्रिझर्वेटिव्ह आणि व्हिनेगर आम्ही त्याच्यात टाकत नाही, म्हणून आम्ही दुकानापेक्षा प्रेफरन्स काय करतो ना की महिलांकडे देतो. विविध ठिकाणच्या ज्या महिला आहेत, आता सुतगिरणी चौकातल्या किंवा हडकोमधल्या पण आमच्या 2-3 ताई आहेत की ज्यांच्याकडे आम्ही ते लोणचे देतो. आणि हँड टू हँड म्हणजे आता त्यांचे पण भरपूर म्हणजे लोक असतात, म्हणजे एका व्यक्तीचे 1000 लोकांपर्यंत तरी कॉन्टॅक्ट असतातच. तर मग आम्ही त्यामार्फत आमची पब्लिसिटी करण्याचा आणि त्यांना पण थोडासा फार हातभार लागण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या थ्रू. म्हणजे ते आपल्या लोणच्याविषयी किंवा हे सांगतील असं काय काय आहे त्याचं. नागरिकांना काय आव्हान करसान तुम्ही तांबोळी गृह उद्योगाचं लोणचं घ्यावं तुमच्या इतर वस्तू घेण्यासाठी? हां, लोणचं तर तसा तर सगळ्यांकडून आम्हाला पाठिंबा हवाच आहे, कारण कुठलीही गोष्ट एकट्याच्या बळावरती होऊ शकत नाही. आमच्यासारखे सगळेजण लोकांनी जर का आमच्या मागे राहिले, आमचे जे नाविन्यपूर्ण लोणचे आहेत किंवा काही जे प्रॉडक्ट आहेत की तुम्हाला जे नवीन वाटत असतील तर ते तुम्ही ट्राय केले तर वेगवेगळ्या व्याधींवरती पण आणि टेस्ट तोंडाची वाढवण्यासाठी पण आपण ते यूज करू शकतो. तांबोळी गृह उद्योगचा पत्ता ते सांगा ना. हो, तांबोळी गृह उद्योग संभाजीनगरमध्ये उत्तरानगरी या भागामध्ये असून पवार सुपर शॉपीच्या बाजूला अमृत गॅलेक्सीमध्ये 102 नंबरवरती आहे.